माग येते पुढचा चेंडू राऊंड द विकेटने. पहिल्या चेंडूवर लॉंग ऑफच्या वरून चेंडू सरळ निघून जाईल. येते चौकार. याच जवळ ठेवताना प्रकाश वेडगा मात्र बघायला मिळतो. दुसरा चेंडू पुन्हा इथे मात्र जागा बनवली, वेट केला, चेंडूला मात्र येऊ दिलं आणि सरळ चेंडू निघून जातो डीप स्क्वेअर. महेंद्र लांगे बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र पहिल्या चेंडूवर चेंडू सरळ निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. येतो बिग बिग मॅक्झिमम. याच ड्यूज जर मागचा इतिहास जर बघितला गेला तर दोन्ही पर्वाचा नेतृत्व करणारा मात्र नक्कीच विनिंग कॅप्टन आहे आणि येतात बॅक टू बॅक षटकार. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र पहिल्या चेंडूवर हिट केलाय, चेंडू सरळ निघून जाईल लॉंगर रिझनला. यास इट इज अ मॅक्झिमम डीज आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू बिग बिग सिक्सर. आता मात्र वेट केलं, रीड केलं, का साईड रोटेट केली नाही. काम स्ट्राईक स्वतः गोलंदाज वंदेश हेमाडे. हवेमध्ये चेंडू जातोय, सुरक्षित चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन्स केले, 4 धावांची बढती. डावखुरा फलंदाज सुंदर असा कट केलाय, जातोय बाउंड्रीच्या आसपास. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय, सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मात्र फलंदाजांनी 2 धावा घेतलेल्या आहेत. तिसरा चेंडू आणि सुंदरसा मारलाय, जातोय बाउंड्रीच्या बाहेर आणि पंचांचा इशारा बघूया. योगेश आणि विशाल दोन्ही आपापल्या जागेवरती सुरक्षित आहेत. जोरदार टटवायचा आता, पॉइंटच्या दिशेने वळवलाय, जातोय बाउंड्रीच्या आसपास. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, त्या ठिकाणी चेंडू अडलेला आहे. फलंदाजांनी आणि बघूया या ठिकाणी योगेश झालाय. समोर येतो कमारेचा एक हार्ड हिटर बॅट्समन आणि इथे आल्या अतिशय देखणा चौकार खेळला गेलाय. योगेश लढीची बॅट तळपताना मारलाय, जातोय बाउंड्रीच्या. हा सुद्धा षटकार. हो, ग्लोरी शॉट. लगातार 2 षटकार मला संधी देत आहेत. त्याचबरोबर मेडा फायटर संघातील गोलंदाज यांचं सुद्धा मी कौतुक करेन की सर्वोच्च धावांचा ही संख्या, धावसंख्या मी गाठू शकलो आणि पुन्हा ही ऑरेंज कॅप मला मिळाली. धन्यवाद. हा जो प्रवास आहे तुमचा, तो प्रवास इथे आमच्या क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर जो थकवा आहे तो थोडासा कमी झाला असेल. एवढं सुंदर नियोजन आहे, काय म्हणाले अप्रतिम नियोजनाबद्दल? सर येता यावेळेला पुढचा चेंडू मात्र तितका सुंदर फटका आहे, परंतु सीमारेषा पार होईल का? चेंडू जातोय. 8:30 वाजता यायचा आहे, सॉरी 8:30 ला मॅच चालू होणार आहे, तर लक्षात ठेवायचं आहे लवकर यायचं आहे सकाळी. इथे मात्र फुलटोस चेंडू मात्र फुलटोस चेंडूचा पुरे शेवटचा सामना मात्र इथे पाहायचा आहे. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे मात्र योगेश च्या दिशेने क्लिक केला जातोय. चेंडू कार्पेटला रोल करून बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. चेंडू जाईल का सीमारेषा पार? पहिलं पर्व असेल किंवा दुसरं पर्व असेल, या दोन्ही पर्वामध्ये अजिंक्य राहिलेला हा एक आयकॉन खेळाडू आहे. संघ नायक आपल्याला बघायला मिळतोय योगेश लढे.